मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर सरकारने जो आहे तो त्यांना जी.आर. दिला होता, परंतु हा जी.आर. रद्द करण्याची मागणी जी आहे ती ओबीसी संघटनांकडून केली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर ओबीसी कार्यकर्त्यांकडून उपोषण केलं जात आहे। अमरावतीमध्ये देखील ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण केलं जात आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाडोणकर या दोन ओबीसी कार्यकर्त्यांनी कालपासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि दृश्यांमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते नेते देखील त्यांना या ठिकाणी भेटायला येत आहेत। छगन भुजबळांचं बॅनर या ठिकाणी लागलेलं आहे। माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांचं देखील बॅनर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काही मागण्या या ठिकाणी लावलेल्या आहेत। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा 2 सप्टेंबरला जो काही शासन निर्णय दिला तो रद्द करावा। सोबतच शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींची पडताळणी करण्यासाठी शासन आणि उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी। सोबतच महाज्योतीला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा। सोबतच अनेक मागण्यांना घेऊन जे आहे ते या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। आपल्या सोबत उपोषण करते आहेत तुषार वाडोणकर। काय सांगणार, आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा, काय सांगणार दुसरा दिवस? आज उपोषणाचा या ठिकाणी दुसरा दिवस आहे। आमच्या मागण्या जी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामधून जो 2 सप्टेंबर 2025चा जो जी.आर. आहे तो रद्द करण्यात यावा आणि त्यासाठी आज हे आमरण उपोषण ठेवलेलं आहे। तसेच आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत ज्या शिंदे समितीने 58 लाख कुणबी नोंदी चे जे दाखले तयार केलेत त्याची पूर्णतः पडताळणी पारदर्शक व्हावी यासाठी उपसमिती नेमून त्याची पडताळणी करण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी त्यामध्ये आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आमचं बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी सुरू राहणार आहे। काय सांगणार, मागण्या मान्य का पुढची काय भूमिका असणार आहे? जर मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही आम्ही रस्त्यावर उतरून मोठ्या ताकदीने आंदोलन उभारणार आणि मुंबईसुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार। लक्ष्मण हाके देखील ओबीसीसाठी लढत आहेत, पण तुमच्या एकाही बॅनरवर लक्ष्मण हाकेंचा फोटो गायब आहेत, काय? नाही, आमच्या याच्यामध्ये सर्वच बॅनरमध्ये आमचे लक्ष्मण हाके साहेबाचा, ससाने साहेबाचा, नवनाथ आबा वाघमारेंचा यांचे सर्व जे ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करत आहे त्या सर्वांचा आमच्या बॅनरमध्ये सर्वांचा समावेश आहे। बऱ्याच ठिकाणी बॅनर लागलेले आहेत, आणखी बऱ्याच ठिकाणी बॅनर लावायचे आहे। या ठिकाणी काही बॅनर आणखी येणार आहेत, ते सुद्धा या ठिकाणी लागणार। चंद्रशेखर देशमुख काय उपोषणाला बसलेले आहेत, तुम्ही 2 लोक उपोषणाला बसलेले आहेत, कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगणार? आम्हाला खूप चांगला ओबीसी समाजातून प्रतिसाद मिळत आहे। आम्ही आता 24/9/2025ला उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करत राहू। आणि दखल काय घेतली गेली काय अजूनपर्यंत तुमची? काय अजूनपर्यंत दखल घेतल्या गेलेली नाही, पण आता दखल घेण्यासाठी येणार आहेत असं आम्हाला कळवलेलं आहे। आता लगेच दखल काही घेतल्या जाणार नाही म्हणत, कारण 2च दिवस झाले। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओबीसी कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।